परभणी या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने भाविक बैलगाडीवरती प्रवास करून यात्रेमध्ये पोहोचतात। आधुनिक तंत्रज्ञानाने शेती सुरू झाली आणि दारासमोर उभी असणारी सर्जा राजाची जोडीही नाहीशी होऊ लागली। ग्रामीण भागातही फार कमी कुटुंबात बैल पाळले जातात, तर दुभती जनावरही कमी होऊ लागली आहेत। बेभरवशाची शेती, पाणी टंचाई, महागाई यामुळे गायी बैल पाळणं कठीण होऊन बसलंय। मात्र शेतकऱ्यांचं आपल्या जनावरांवरचं प्रेम कमी झालं नाहीये। हेच प्रेम दाखवणारी यात्रा नांदेड जिल्ह्यात भरते। केशवगिरी महाराजांची बैलगाडीची यात्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे। मूळचे वसमत जिल्ह्यातील असलेल्या केशवगिरी महाराजांनी अर्धापूर तालुक्यातील देळूप इथे दत्ताची उपासना केली आणि याच ठिकाणी सुमारे 350 वर्षांपूर्वी जिवंत समाधी घेतली। तेव्हापासून केशवगिरी महाराजांच्या दर्शनासाठी ही जत्रा सुरू आहे। दत्त जन्म उत्सवानिमित्त येणारे हजारो लाखो भक्त दरवर्षी या वार्षिक यात्रेला यात्रेकरता आपल्या बैलगाडीनं या ठिकाणी यात्रेची परंपरा आहे आणि जे म्हणजे 350 वर्षापूर्वीपासून जी परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे ती आतापर्यंत ती चालू आहे। नांदेड आणि जवळच्या हिंगोली, परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक बैलगाडीवर प्रवास करून जत्रेत सहभागी होतात। वाडवडिलांपासून केशवगिरी महाराजांच्या जत्रेत बैलगाडीवरून जाण्याची प्रथा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत भाविक बैलगाडीनेच प्रवास करतात। महिला, पुरुष, लहान लेकरासहित इकडं रोड घेऊन घरून येतात आणि विशेष म्हणजे ही गाडी बैलगाडीवरच यात्रा 350 वर्षापासून भरती आणि या परिसरामध्ये जेवढे काही केशव नावाचे मुलं आहेत, केसर नावाच्या महिला आहेत, ते या केशवगिरी महाराजांची देणगी किंवा पावलेलं म्हणून नवसाला त्याची अशी एक या इथली आख्यायिका आहे। घरादारात जत्रेला जाण्यासाठी सकाळपासूनच तयारी सुरू होते। सगळी शिदोरी सोबत घेतली जाते। मंदिरात दर्शन आणि प्रसाद घेतल्यानंतर तो प्रसाद नैवेद्य म्हणून सर्वात आधी बैलांना भरवला जातो। या नैवेद्याने बैल वर्षभर निरोगी राहतो अशी आख्यायिका आहे। त्यानंतर संपूर्ण कुटुंब यात्रेच्या ठिकाणी एकत्र बसून जेवण करतं। इथं आल्यानंतर ते सगळं स्वयंपाक पाणी, गोड भात, कोणी पोळ्या करते, कोणी बुंदीचे लाडू करते, मग ते सगळं स्वयंपाक आणतात, रोट करतात आणि ते देवपूजा करून मग जेवण करून सगळे इकडे आनंदात जातात आणि आमचे देव बी चांगलेच पावतात। नवीन पिढीला बैलगाड्यांची ओळख केवळ पुस्तकातूनच होते। शहरी भागात हल्ली बैलगाड्या पाहायलाही मिळत नाहीत। त्यातच जत्रेच्या रूपानं ही यात्रा श्रद्धा आणि बैलगाड्यांचा वारसा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतीये। कमलाकर बिरादरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।